पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली। नाफेड एनसीसीएफने थेट लिलावात भाग घेऊन कांदा खरेदी करण्याची मागणी यावेळी केली। या मागणीचे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले। नाफेडने किमान क्विंटल 3000 रुपये भाव अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शिवाय चाळीत ठेवलेला कांदा सडू लागल्याने नाफेडने लवकरात लवकर लिलावात भाग घ्यावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे। या मागणीला व्यापाऱ्यांनी मात्र विरोध केलाय। ही मागणी मान्य झाल्यास व्यापारी संकटात येतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। सरकार हे एनसीएफ आणि नाफेड यांना फंड देतंय, सबसिडी देतंय। व्यापाऱ्यांना काय, उद्या उठून व्यापारी हा देशोधडीस लागेल आणि व्यापार हा संपुष्टात येऊन आणि ही पूर्ण यंत्रणा खिळखिळी होईल, तरी त्यांनी जरूर घ्यावा। तो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घ्यावा। त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा दर द्यावा। परंतु बाजार समितीत जर एनसीएफ आणि नाफेड येत असेल तर व्यापारी यास 100% विरोध करतील। शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे। या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आहोत, परंतु कांदा खरेदी ही लवकरात लवकर सुरू व्हावी ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो, कारण खूप उशीर झाला आहे। सरकारने थेट बाजार समितीमधनं कांदा खरेदी करावा याचं आम्ही स्वागतच करतो, परंतु पहिला भाव जो आहे तो 3000 रुपये क्विंटल या दरापेक्षा जास्त दराने माल खरेदी व्हावा। तसेच खरेदी केलेला माल हा पुन्हा बाजारात आणू नये, त्याची विल्हेवाट सरकारने निर्यात करून करावी किंवा तो माल समुद्रात टाकावा। चीनच्या बेदाण्याची तस्करी करून उत्तर भारतात त्याची विक्री सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय। महाराष्ट्रात विशेषतः देशात यंदा बेदाण्याचं उत्पादन घटल्यानं बेदाण्याला 400 ते 500 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय। पण सध्या चीनमधून नेपाळ मार्गे तस्करी करत आयात शुल्क चुकवत उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतात 250 ते 300 रुपये प्रति किलो दरानं हा बेदाणा विकला जातोय। त्यामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः सांगली जिल्ह्यातील बेदाण्याच्या दरात 50 ते 60 रुपयांची घसरण झाली आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केला। त्यामुळे तातडीनं या वाहतूक आणि विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। शत्रुराष्ट्र असलेल्या चायनामधून नेपाळ मार्गे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणा येऊ लागलेला आहे। नेपाळमधनं येणाऱ्या शेतीमालाला आयात शुल्क नसल्याचा फायदा या देशातल्या काही कंपन्या घेत आहेत आणि त्या कंपन्या नेपाळचा बेदाणा, चायनाचा बेदाणा नेपाळ मार्गे भारतामध्ये आणतायत। त्यामुळं देशांतर्गत बाजारपेठेतील बेदाण्याचे दर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा तोटा होऊ नये यासाठी माझं राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे व्यापार मंत्री, देशाचे कृषी मंत्री यांना विनंती आहे की नेपाळ मार्गे चायनाचा येणारा बेदाणा त्याची आवक तात्काळ थांबवावी